महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीवर मुलीच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते, त्याच व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. ही घटना उघड होताच परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरुवातीला हा प्रकार घराच्या 4 भिंतीतच मर्यादित राहिला होता. मात्र काही दिवसांनंतर मुलीने धैर्य दाखवत हा प्रकार आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगितल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात आणि परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की अशा घटना समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत. पीडित मुलांना योग्य आधार आणि सुरक्षित वातावरण मिळणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजाने जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.